नमस्कार मंडळी. आज बघा मी चिकन मोमोज केले. चिकन मी थोडंसं ना माझ्याकडे शिल्लक होतं, मी ठेवलं होतं आणि मग त्याचं मी खिमा केला. आणखी त्याच्यामध्ये कांदा, भरपूर कांदा, टमाटाने लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर हे सर्व बारीक केलेलं आहे मी. चिकनचे बारीक बारीक तुकडे केले अगोदर, नंतर मग मी ह्या मशीनमध्ये घालून मी थोडंसं आणखीन बारीक केलं. तर बघा, ही रेसिपी खूप छान झाली, टेस्टी झाली आणि तुम्ही पण एकदा नक्की करा. हिरव्या मिरच्या पण घातल्या मी. तिखट जास्त नाही झालं, पण लाल तिखट मी घातलेलं नाही आहे. तर तुम्ही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. मी हे सर्व घालून मी बारीक करून घेतलं. बघा, छान झालं आहे. आणखी चिकन पण थोडंसं फ्रेश करून घेतलं, कारण मी ह्याच्यामध्ये केलेलं होतं. सुरीने पण थोडंसं केलं. की फोडणीला मी जिरं घातलेलं. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, कारण मिठामुळे लवकर कांदा ब्राऊन होतो. आणि नंतर त्यामध्ये मी अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि हे मसाले घातले. हळद, धनिया पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर हे सर्व घालून मी मिक्स केले. आणखी चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं धुवून मी पाणी घातलेलं आहे. पाण्यामध्ये थोडंसं वाफवून घ्यायचं आहे ते चिकन आपल्याला. आणखी खूप टेस्टी झाली आहे रेसिपी, तर तुम्ही एकदा नक्की बघा, ट्राय करा. मैदा घेतला मी 1 कपभर, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. आणखी मग ह्या लाट्या करून मी त्याच्यामध्ये हा खिमा भरलेला आहे. मी खिमा झाल्यानंतर कढईमधून मी काढून मिक्सरात एक वर ठेवून मी क्रश करून घेतलेलं आहे, म्हणजे जरासं एकजीव झालेलं आहे खिमा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून द्या. आणि मी वाफवून घेतले 10-15 मिनटं. खूप छान झाले, टेस्टी झाले. आणखी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. आणखी माझ्या चॅनलला लाईक